नमस्कार बालमित्रांनो, राम राम. आज अर्चनाताई आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे एक वेगळी आणि नवीन गोष्ट. या गोष्टीत आहे एक कुटुंब. कुटुंबात आहेत आई, बाबा, दादा, ताई आणि हो, प्रवासाला जाताना असतात त्या बॅगा, कुलप आणि चाव्या देखील, किचनसुद्धा. ही वेगळी गोष्ट आहे, आवडेल हो तुम्हाला. गोष्ट कोणी लिहिली आहे? गोष्ट लिहिली आहे राजीव तांबे यांनी. गोष्टीचं नाव आहे मजबूत कुटुंब. चला तर मग ऐकूयात मजबूत कुटुंब ही गोष्ट. बालमित्रांनो, गोष्टीत सुरुवातीलाच चावी बोलत आहे. बघूया बरं, काय बोलते आहे ती? चावी बोलते, काय हो, एप्रिल महिना जवळ आला का? नाही म्हणजे तेवढं काही गरम होत नाही, पण घरातली धावपळ बघता तसं वाटतंय मला, ती कुरकुरत म्हणाली. घरात तर धावपळ आणि पळापळ नेहमीच सुरू असते की. एप्रिलचा आणि धावपळीचा काय संबंध? एवढं बोलून झाल्यावर सुद्धा त्याचं तोंड उघडच होतं. त्याच्याकडे रागाने पाहत ती म्हणाली, काहीतरी बोलायची खोड, त्याचं बंद करा तोंड. ही चिनी म्हण तुला बरोबर लागू आहे. मला सांग, तुझ्या तोंडात साखळी अडकवून तुला बाहेर फिरायला नेलं होतं ते कुठल्या महिन्यात? आठवतं? त्याने तोंडाने पोट खाजवलं, 2-3 वेळा तोंड फिरवलं, पण त्याला काही आठवलंच नाही. तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, अरे मी म्हणते आहे ती प्रवासाची धावपळ. आलं का काही लक्षात? चावीचं बोलणं अपुरंच राहिलं. इतक्यात हातात 2 मोठ्या बॅगा घेऊन धावत धावत मम्मी आली. पाठोपाठ 2 बॅगा ओढत पप्पा आले. एकाच हातात 3 वेगवेगळ्या आकाराची कुलप घेऊन रश्मी आली. दोन्ही हाताने चेन फिरवत जेमिनी आला. टेबलावर उघड्या तोंडाचं एक कुलूप पडलं होतं आणि त्याच्या बाजूला 4 कीचेन्स. प्रत्येक कीचेनमध्ये 5-6 चाव्या निमूटपणे लटकत होत्या. मम्मीने आपल्या बॅगा पप्पांच्या बॅगांवर ठेवल्या. त्याच वेळी रश्मी पुढे वाकली. तिच्या हातातली कुलप पडणारच होती. तिने कसंबसं सावरलं, तरी एक कुलूप टेबलावर आदळलंच. सगळ्या बॅगा एकत्र पाहताच जेमिनीला आला चेव. त्याने सगळ्या बॅगांच्या हँडलमधून चेन ओवली आणि त्याचा नवीनच खेळ सुरू झाला. मम्मीने एक कीचेन घेतली आणि एका बॅगेशी झटापट करू लागली. पप्पांच्या पुढे बॅगांचा डोंगर उभा राहिल्याने त्यांना काहीच करता येईना. रश्मीने दुसरी कीचेन घेऊन कुलपांशी खटपट करू लागली. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चेन ओढत जेमिनी म्हणाला, मी व्हायोलिन वाजवतोय. इतक्यात त्याच्या डोक्यावर पप्पांनी वैतागून तबला वाजवला आणि व्हायोलिन वाजायचं थांबलं. झटपट खटपट करून एकही बॅग उघडली नाही किंवा एकही कुलूप उघडलं नाही. पप्पा पिरपिरत म्हणाले, द्या त्या चाव्या इकडे, धरा या बॅगा. मम्मी आणि रश्मी यांनी कीचेन्सची अदलाबदल केली. आता त्या नवी चावी नवा राज करत पुन्हा प्रयत्न करू लागल्या. पप्पांसमोरच्या डोंगरापुढे मम्मी मांडी घालून बसली.
एक एक चावी बॅगेत घालून ती फिरते का हे ती पाहत होती. इतक्यात पप्पांच्या खिशातला मोबाईल वाजला. त्या क्षणी पप्पांनी हातातल्या बॅगा सोडल्या आणि ते मोबाईल शोधू लागले. समोरच मांडी घालून बसलेल्या मम्मीच्या बॅगेतली चावी सुटली आणि ढकलल्यासारखी मम्मी उताणी पडली. तिच्यावर धडाधड बॅगा पडल्या. मम्मी किंचाळली आणि तिची किंचाळी ऐकून रश्मीच्या हातातली कुलप पप्पांच्या पायावर पडली. एका पायावर नाचत पप्पा फोनवर बोलणार, त्याच वेळी घरातला लँडलाईन पण ठणठणू लागला. हातातली चेन उडवत जेमिनी फोन घ्यायला पळाला. ही चेन नेमकी रश्मीच्या गळ्यात पडली. रश्मी दचकून ओरडली आणि सगळाच कल्ला झाला. मम्मी धडपडत, पप्पा लंगडत, रश्मी किंचाळत आणि जेमिनी आनंदाने उड्या मारत सगळ्या गोष्टी तिथेच टाकून बाहेरच्या खोलीत गेले. हे सगळे बाहेर जाताच चाव्या, कुलूप आणि किचन्स जोरात हसू लागली. नुसत्या चाव्या फिरवून फिरवून कुलप उघडत नाहीत. ही चिनी चिली म्हण या मम्मीला समजावी म्हणून मी एक गंमतच केली. हे ऐकताच छोटी जी किल्ली होती ती किंचाळली. काय केलं? बाजूची मोठी किल्ली तिला ढुशी मारत म्हणाली, एक चिल्ली पिल्ली किल्ली गप ना, एक चिल्ली पिल्ली किल्ली गप ना. टीसभर किल्ली आणि वीतभर बोलली. असं चालत नाही, कळलंय? बॅगेचं कुलूप पुढे बोलू लागलं. या मम्मीने कुठल्या तरी भलत्याच 2 चाव्या माझ्या पोटात लागोपाठ खूप असल्या आणि लागली जबरदस्तीने फिरवायला. माझं पोट बिघडलं की. माझी लिव्हर खराब झाली तरी हिची बळजबरी सुरूच. मग तिने 3री चावी काढली. त्यावेळी मात्र मी तयारीत होतो. मी ती 3री चावी दातात घट्ट धरून ठेवली आणि तिने जोर लावल्याबरोबर मी चटकन चावी सोडली. सगळ्या चाव्यांनी खुळखुळत एकमेकांना टाळ्या दिल्या. चावी फिरवायला नव्हे तर चावी शोधायला अक्कल लागते हे या माणसांना एकदा सांगितलंच पाहिजे. चावी ऐटीत म्हणाली, प्रत्येक वेळी आम्हाला नको असलेली चावी आमच्या पोटात घालून ही माणसं आमची पोट बिघडवतात, लिव्हर खराब करतात, आमच्या पोटात काळं घाणेरडं तेल घालतात. यातून वाचण्यासाठी काय करावं आपण? असं बॅगेच्या कुलपाने विचारताच चेन सळसळू लागली. चेन चढ्या आवाजात म्हणाली, मला माहीत आहे उपाय. आपण जर त्यांच्या तोंडात त्यांना नको असलेल्या वस्तू घातल्या तर त्यांना आपल्याला हवी असलेली अक्कल येईल. किल्ली हळूच किणकिणली, वाह, पण ही अक्कल येण्यासाठी तू काय नको असलेलं खाल्लं आहेस ते तरी सांग. हे ऐकताच चेन रागाने चणचणली, सणकून सरळ झाली. चेन काही बोलण्याआधीच उघड्या तोंडाचं कुलूप म्हणालं, आपापसात भांडणं करायला आपण काही माणसं नाही. आणि आपल्याला कोणी चाव्या मारल्या तर आपलं डोकं फिरण्याची काही गरजही नाही. झालं गेलं, प्रवासाला मिळालं. लक्षात ठेवा, आपण मजबूत तर घर मजबूत. बालमित्रांनो, काय आवडली का गोष्ट? गोष्ट लिहिली आहे राजीव तांबे यांनी. गोष्टीचं नाव मजबूत कुटुंब. काय बरं लक्षात आलं?
बघा बरं, कुलप, चाव्या जरी निर्जीव असले तरी त्यांना सुद्धा त्यांच्याशी कुणी चुकीच्या पद्धतीने वागलेलं आवडत नाही. साधा सोपा नियम. आपल्याबरोबर समोरची व्यक्ती प्रेमाने वागली तर आपल्याला आवडतं. आपण पण मग त्यांच्याशी प्रेमानेच वागायला हवं. आणि जर का कोणी रागारागाने वागायला गेलं तर ते आवडतं का आपल्याला? नाही की नाही? मग आपणही दुसऱ्याबरोबर रागारागाने वागायचं नाही. काय मग? आवडली ना गोष्ट? गोष्ट कोणी सांगितली? आदिदेवच्या आईने, अर्थात तुमच्या अर्चना ताईने. बालमित्रांनो, घरीच राहा आणि मजा करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटणार आहोत आपण एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, स्वस्थ रहा. गुड नाईट, टेक केअर.